शिंदेसाहेब, हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या योजना तुम्ही आणल्यात. लाडकी बहीणपासून दवाखाना, शिवभोजन, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. आता जे दिसतंय त्या सगळ्या योजना एकतर बंद होत आहेत किंवा त्यांना कात्री लागते आहे. आता त्याचं ॲनालिसिस करताना बातम्या अशा येतात की शिंदेंच्या योजनेला ती बंद केली, ही योजना बंद केली, ती योजना बंद केली. हे काही तुमची मिलीभगत आहे की म्हणायचं की शिंदेंच्या योजना बंद झाल्या, प्रत्यक्षामध्ये सरकारला त्या योजना राबवणं शक्यच नाही आहे. त्याचा आर्थिक बोजा असा आहे की त्या राबवणं आता सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळं फक्त अशी बातमी होती आणि त्या माध्यमातून सरकार स्वतःची त्या योजनांपासून सुटका करून घेते. बघा, आम्ही जे बोललो ते करूनही दाखवलं. लाडकी बहीण योजना सगळे काय म्हणाले, चुनावी जुमला आहे. त्यांना वाटलं आता देणार, मग कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना लपड दिली, वळवलं. आम्ही लाडकी बहीण योजना राबवली, 1500 रुपये देणं सुरू केलं. लेक लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची. आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की, आणि अजितदादांनी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललो आहे ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललो आहे ते करणार. तुम्हाला सांगतो,